सभागृहात उपस्थित असलेले सर्व शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि उपस्थित विद्याप्रतिष्ठानचे सुसंस्कारित व गुणवंत विद्यार्थी, आपणा सर्वांचंच विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या वतीने अत्यंत मनापासून स्वागत। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया। माननीय गौतम अदानी सर, डॉक्टर प्रीती अदानी, आदरणीय साहेब, माननीय अजित दादा, सौ सुप्रियाताई, सौ सुनेत्रा वहिनी, हे सर्व मान्यवर दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करत आहेत। आज बारामतीमध्ये हा एक खूप वेगळा कार्यक्रम आज होतोय। ही खूप नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात बदलत आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपलं जग बदललं। म्हणजे मी तुम्हाला गंमत म्हणून सांगते की पार्लमेंटमध्ये भाषण करताना आम्हालाही कधी कधी काळजी वाटते, कारण का एखादं बिल हे ChatGPT वर टाकलं तर ChatGPT भाषण बाजूनी करायचं का विरोधात करायचं ह्याचे दोन्ही वेगळे पॉइंट्स काढून देतं। आणि त्याच्यामुळे आम्ही टाकतो, आता न्यूक्लिअर अग्रीमेंटचं बिल आलं, न्यूक्लिअर बिलचे फायदे टाकले की ते फायदे धडाधडा येतात। मग त्याला जर सांगितलं की मला 7 मिनिटाचं पार्लमेंटमध्ये भाषण करायचं आणि ते ChatGPT इतकं हुशार आहे की त्याला कळते की सुप्रिया सुळे मुद्दे टाकते, त्याच्यामुळे त्या अल्गोरिदममध्ये मलाच ते विचारतं पार्लमेंटमध्ये भाषण करायचं का रॅलीमध्ये भाषण करायचं आहे। म्हणजे त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला म्हणजे काय त्या करावं, त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचं असं झालंय। पण ॲट द सेम टाइम कृत्रिम बुद्धिमत्ता ही अतिशय महत्त्वाची आहे, पण कृत्रिम बुद्धिमत्ता असली तरी ती आर्टिफिशियलच आहे। ती कधीही माणसाची जागा घेऊ शकत नाही, याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे। तज्ञ आपण आयुष्यात बदल हे सगळ्यांना, त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना बदलावंच लागतं। टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य हे याच्यात खूप एक वेगळी कलाटणी लागली। मला शिक्षक अनेक वेळा विचारतात कि आमच्या नौकरीचं काय होणार, गौतम भाई अभी लोगों को लगता है, टीचर को लगता है अभी मेरी नौकरी का क्या होगा। लेकिन मैं उनको आश्वासित करती हूँ कि टीचर की जगह कंप्यूटर कभी नहीं ले जा सकता। कंप्यूटर तुमच्यावर संस्कार नाही करू शकत। जी एखादा कमी जास्त मार्क पडले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या पाठीवर थाप नाही मारू शकत, किंवा एखादा शिक्षक पेपर का चुकला माझा हे जरी ChatGPTने सांगितलं तर तो इमोशनल क्वेश्चन जो असतो ना, तो नात्यातला जो ओलावा आहे ना, तो काही ChatGPTने अजून तरी काढलेला नाही आहे। फक्त कोरियामध्ये एक झालेलं आहे। कोरियामध्ये आता इतकी लोक त्या वाहत गेली आहेत त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानात, तिथे एक असे क्लब, एक बिझनेस निघाला आहे की कुणाला मिठी हवी असेल तर मिठी मारणारा क्लब आहे। ते आपल्याला बारामतीत करायचं नाही आहे। ते कोरियाला आपल्या शुभेच्छा आहेत। पण भारतीय संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान आणि आपले संस्कार ह्याची चांगली सांगड ही घातलेली। आणि गौतमभाईंच्याही कामामध्ये तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या EBमध्ये जेवढं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला केलेलं आहे, तेवढ्या प्रीतीभाबींच्या साथमुळे आज भारतात सगळ्यात पुढच्या 5 वर्षात हॉस्पिटलचे बेड्स हे सगळ्यात जास्त कोणाचे असतील तर ते गौतमभाईंच्या CSRचे असतील। त्यामुळे आपल्या सुखदुःखात भारतीय माणसाच्या नोकऱ्या तर ते देतीलच। मला इतकं कौतुक वाटतं, इथे तो मुलगा आहे मला वाटतं कुठेतरी, तो आपल्या विद्याप्रतिष्ठानमध्येच शिकलेला आहे आणि तो साहेबांना येऊन आता भेटला आणि सांगितलं, आणि ती गौतमभाईंचा वशिला ना बाळासाहेबांचा वशिला आहे, मेरिटवर त्याला अडानी ग्रुपमध्ये नोकरी मिळालेली आहे। मला सार्थ अभिमान आहे अशा। त्यामुळे आपलं हे जे नातं आहे या नवीन तंत्रज्ञानाचं, त्याचा आज एक MOU होतं आणि सरांचा आग्रह होता, खरं सर हा तुमचा मान आहे, तुम्ही हे बोलायला पाहिजे होतं, पण आज एक मेमोरँडिंग ऑफ अंडरस्टँडिंग विद्या प्रतिष्ठान बारामती, विद्यानगरी भिगवण बारामती आणि अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये आपण काय एकत्र करणार आहोत। आणि हे पत्रकारांसाठी जास्त आहे, गैरसमज नसावे। रिसर्च आणि डेव्हलपमेंट, फॅकल्टी आणि स्टुडंट ट्रेनिंग, प्लेसमेंट आणि इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज, इंडस्ट्री स्पेसिफिक प्रोजेक्ट्स, फॅकल्टी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम्स, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आणि सपोर्ट फॉर स्टार्टअप्स। आता अदानी ग्रुप आणि विद्या प्रतिष्ठान एवढ्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये एकत्रपणे काम करणार आहे आणि ह्याचा दरवर्षीचा एक आढावा आपण सगळे घेत जाऊ, कारण का तंत्रज्ञान इतकं बदलत चाललंय, त्याच्याबरोबर आपल्यालाही
त्याच्याबरोबर त्या पेसमध्ये बदलायला लागणार आहे. पण व्यासपीठावरनं मला 5च मिनिटं दिलेत आणि मला बेल वाजल्याशिवाय भाषण बंद करता येत नाही. पण मला माहिती आहे की वेळ सगळ्यांचाच आणि आपण आज गौतमबाईंचंच भाषण खरं तर ऐकायला सगळे आलेले आहात. पण मी गौतमबाईंना एवढंच सांगेन, गौतमबाई आज यह जो वास्तु है इसमें पवार फैमिली का नाम तो ज़्यादा आता है, लेकिन इसके पीछे हर बारामतीकर का जो प्यार और विश्वास है, इसी कारण आज यहाँ विद्या प्रतिष्ठान खड़ी है। और हमारी फैमिली क्या जो भी भले महाराष्ट्र में हो, देश में हो, कहीं भी हो, हमारी फैमिली की जो भी आज पवार फैमिली है वो सिर्फ और सिर्फ बारामती के हर परिवार का विश्वास, प्यार और देन है। इसके कारण मैं भी यहाँ खड़ी हुई और उसके हिसाब से ये जो संस्था में आप खड़े, इसको 1972 में जब पहले स्थापित किया, मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि इसमें देशपांडे फैमिली, गुजर फैमिली, डॉक्टर शाह फैमिली, उंडे फैमिली, जादव फैमिली और छाजेड़ फैमिली, इनका बहुत बड़ा योगदान है और उनकी अगली भी पीढ़ी आज यहाँ व्यासपीठ पर हमारे साथ खड़ी है। यह हमारे लिए बहुत एक आनंद और अभिमान की चीज़ है। और मेरे चाचा जिनको आप जानते हैं, इस सारे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में पवार साहब तो रोज़ सबको फ़ोन करके भले तंग करते हैं कि पता नहीं अभी स्टाफ को या हल्के से आपको पूछना पड़ेगा, लेकिन बाबा का तो रोज़ फ़ोन जाता है कि एआई में चार्ज हो रहा है। लेकिन उनके बराबर मेरे चाचा जी प्रताप पवार जी का बहुत बड़ा योगदान है। वो मुझे लगता है आजकल सोते नहीं है, क्योंकि इनका आर्टिफिशियल इंटेलिजेंस का इतना उनके सर पे चढ़ा है। वो रात को 2:30 बजे नोट्स बनाते हैं, फ़ोन में उसका फ़ोटो निकालते हैं और हम सबको भेजते रहते हैं। तो 24 घंटा इस जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस का काम यहाँ भी हो रहा है बारामती एग्रीकल्चर ट्रस्ट में। मेरे बड़े भाई राजेंद्र पवार जी और नलवड़े सर ने जो योगदान किया, ये पूरी जो टीम है वो एक टीम वर्क से काम कर रही है और वहाँ आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, डेटा साइंस, एज कंप्यूटिंग, इंडस्ट्री 4.0, साइबर सिक्योरिटी और ऑटोमेशन। और हमारे यहाँ पार्टनरशिप में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, माइक्रोसॉफ्ट, एनवीडिया, गेट्स फाउंडेशन और हार्वर्ड यूनिवर्सिटी और वॉशिंगटन स्टेट यूनिवर्सिटी, इन सब का ये हमारा जो चल रहा है काम, इस सब में हर इस यूनिवर्सिटी से हमारा नया रिश्ता बना है। बहुत सारी जगह हमारे बच्चे भी वहाँ जाएंगे और एक आइडिया एक्सचेंज प्रोग्राम, वहाँ के बच्चे बारामती आएंगे और हमारे बच्चे वहाँ इन सारी यूनिवर्सिटीज़ में जाएंगे। तो एक बहुत बड़े काम की आज छोटी शुरुआत आप और भाभी के हाथ से आज हो रही है। आप दोनों यहाँ इस कार्यक्रम के आए, मैं तहे दिल से आप सबका बारामती की तरफ से स्वागत करती हूँ और हर साल आप आते रहे और कुछ अच्छा काम बारामती से सिर्फ इस राज्य को नहीं देश को अर्पित करे, इतनी ही मैं अपेक्षा करके इस पूरे टीम को बहुत बहुत आभारी हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज गौतमभाई नेहमीच आपल्या बारामतीमध्ये येतात, अनेकदा दिवाळीला साहेबांना शुभेच्छा देण्याच्या करता येतात, आमच्या प्रीतिभावी पण येतात। मी तमाम बारामतीकरांच्या वतीनं, सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आज गौतम अडाणी साहेबांचं आणि प्रीतीताई अडाणींचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आल्याबद्दल धन्यवाद देतो। मित्रांनो, सुप्रियानी काही गोष्टी सांगितल्या, मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते, लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात। परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते। जसं इथं आपण जे बसलोय, मला वाटतं 90ला MIDCची ही जागा घेतली 40 एकर आणि टप्प्याटप्प्याने नक्षत्र उद्यानासहित 135 एकरामध्ये हा सगळा कॅम्पस आपण फुलवला, वाढवला। वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय आणि एक आज मानाचा त्याच्यामध्ये तुरा खोचला गेला आहे, तो म्हणजे विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याची खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या मुलांच्या करता, मुलींच्या करता गरज होती। नेहमी उद्याला आपल्या मुला मुलींना काय शिकवलं पाहिजे, कसं आपण तयार केलं पाहिजे, हाच विचार सुरुवातीपासून पवार साहेबांनी ठेवला। त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील ज्यांच्यावर जबाबदारी पडत गेली त्यांनी देखील त्याच रस्त्याने पुढे वाटचाल केली। आपल्याला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही,
परंतु गौतमभाईंनी शून्यातनं 1988 साली त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली अडाणी ग्रुपला. 1988ला आपण ही संस्था इथं आपली संस्था 72ची आहे, पण इथं जी जागा घेतली ती 90ला आपण सुरू केलं. मला बरेच जण म्हणत होते, मी नावं घेत नाही, परंतु इथं कोण येणार आहे, 5 किलोमीटर बारामतीपासून लांब आहे. आज ह्या विद्या प्रतिष्ठान सगळ्या ज्या भोर असेल, इंदापूर असेल, पुणे असेल, जिथं जिथं विद्या प्रतिष्ठानच्या सगळ्या शाळा आहेत, ज्या काही आपण शिकवतो, तिथं आज जवळपास 35,000 विद्यार्थी विद्यार्थिनी तिथं शिक्षण घेत आहेत. आणि मला वाटतं महाराष्ट्रात एवढी एकमेव संस्था आहे की एकाही मुलाकडनं किंवा मुलीकडनं या संस्थेनी सुरुवातीपासून आजपर्यंत डोनेशन घेतलेलं नाही. 1 रुपया डोनेशन घेतलं नाही. उलट जर कुणी गरीब असेल, काही आकस्मिक कुठला त्यांच्यावर प्रसंग आला, करता माणूस गेला, तर त्याही मुलांना मुलींना मला गौतमभाई येताना विचारत होते की कसं तुम्ही करता. एक आपण कॉर्पस तयार केलेला आहे साहेबांनी, आणि त्याच्या व्याजातनं आपण त्या मुलांना मुलींना शिकवत असतो. त्यांचं जे काही त्यांना घडवायचं असतं ते घडवण्याचं काम करत असतो. मी आपल्याला सांगत होतो की 1988 साली शून्यातनं हे सुरुवात झाली गौतमभाईची. 88ला सुरुवात झाली. मित्रांनो, आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, जगातल्या 20 देशामध्ये अडाणी ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या इंडस्ट्रीचं काम करतो. 20 देशात आज अडाणी उद्योग समूह हा जवळपास 3 लाख लोकांना रोजगार देतो. 3 लाख. आणि मला ते सांगत होते, अजित, उद्याच्या 5 वर्षामध्ये हा आकडा 5 लाखापर्यंत जाईल. 5 लाख लोकांचं कुटुंब या एकट्या ग्रुपवर अवलंबून आहे. म्हणजे माणसाचं विजन असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, त्याच्यामध्ये आपण हे करायचंच ही जिद्द असेल, आज तुम्हाला विश्वास बसणार नाही, जवळपास त्यांनी गुजरातमध्ये 2 लाख एकर अक्षरशः अशी बॅरन लँड, तिथं काही उगवत नाही, झाड नाही, झुडूप नाही, अशा पद्धतीची लँड त्यांना तिथं मिळाली. 30,000 मेगावॉटचा वीज निर्मितीचा सोलर प्लांट तिथं उभा आहे. 30,000 मेगावॉट. हे साधं सोपं काम नाहीये. आज त्यांचे पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील किंवा कोल माइन्स असतील, वीज निर्मितीमध्ये तर ते सोलरमध्ये, हायड्रोमध्ये, बॅटरीमध्ये, विंडमध्ये, थर्मलमध्ये सगळ्या प्रकारे वीज तयार करण्याचं काम करतात. अशा इतक्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल की अजित पवार कशा करतात, त्यांचं एवढं सांगतो, जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे ना. तुम्हाला कळणार कसं? त्यामध्ये आज एवढा सगळा, आज 2 हॉस्पिटल, एक मुंबईमध्ये कांदिवलीला आहे आणि एक गुजरातमध्ये, तिसरं हॉस्पिटल ते आता दिल्लीमध्ये जागा बघताय. 2 हॉस्पिटलची किंमत, एकेका हॉस्पिटलची 5,000 कोटी आहे आणि 1,000 बेड्स त्या हॉस्पिटलमध्ये. 500 बेड ज्यांची परिस्थिती तिथलं बिल देण्याची आहे त्यांच्याकरता, आणि 500 बेड गोरगरिबांच्या करता की ज्यांना मोफत तिथं उपचार केले जाणार आहे. मित्रांनो, कोणी काही करत नाही. मी आपल्याला सांगतो, मी आता त्यांचा टर्नओव्हर वगैरे सांगत नाही कारण मला माहिती नाही, पण मी एवढं सांगतो, सध्या त्यांचा CSRचा फंड 1,000 कोटी आहे. CSRचा फंड 1,000 कोटी. तो नफ्यातला 2% त्याच्यात असतो. मग हिशोब तुम्हीच आता करा. आणि 2 वर्षात त्यांनी मला सांगितलं हा CSRचा फंड 3,000 कोटीपर्यंत पोहोचणार आहे. किती? 3,000 कोटी. त्यांनी 60 वर्षामध्ये पूर्ण झाली. 60,000 कोटी रुपये बाजूला ठेवली. त्याच्या व्याजातनं पण ते अनेक प्रकारच्या वेगवेगळे गोरगरिबांना मदत करण्याचं काम, ज्याची समाजाला गरज आहे ते गरज भागवण्याचं काम हा उद्योग समूह त्या ठिकाणी करतो. आणि अशा उद्योग समूहाच्या प्रमुखाच्या हस्ते आज आपण इथल्या एका नवीन इन्स्टिट्यूटचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याही गोष्टीचं समाधान आहे. सुनील पाटील असतील,
त्याच्यामध्ये इतर आमचे सगळे सहकारी असतील, त्यांनी त्याच्यामध्ये लँडस्केपिंग असेल, आर्किटेक्टचं काम असेल, महेश चिंचाळकर वगैरे बरेच जण, ह्या सगळ्यांनी चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आमचा सगळ्यांचाच प्रयत्न हा असतो, बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणारी प्रत्येक गोष्ट करायची, ती चांगली करायची, ती उत्तम करायची आणि त्याचा तमाम बारामतीकरांना फायदा झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. हाच दृष्टिकोन सुरुवातीपासून आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. आणि हे स्वीकारलेलं असताना ही काळाची गरज ओळखून नव्या युगातली जी काही आव्हानं आहेत ती त्याच्यावर मात करण्याच्या करता सध्या परिस्थितीमध्ये आधुनिक दर्जाचं तंत्रज्ञान विकसित करण्याकरता अनेक देशातल्या, महाराष्ट्रातल्या संस्था, विद्यापीठं, कॉर्पोरेट क्षेत्रात पावलं उचलली जातात. आणि ही पावलं उचलत असताना ग्रामीण भागातल्या इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना देखील माझ्या विद्यार्थींना कशी संधी मिळेल आणि त्याकरता विद्याप्रतिष्ठाननी आज एक महत्त्वाचं पाऊल हे देशामध्ये उचललेलं आहे. माझा दावा आहे, ग्रामीण भागामध्ये भारत देशामध्ये सर्वात पहिलं पाऊल हे उचललं गेलेलं आहे. ही पण इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचा मला पण मनस्वी आनंद आहे आणि अभिमान पण आहे, आपल्या बारामतीकरांना देखील आहे. हे पण आपल्या सगळ्यांना मी आवर्जून सांगेन. आज आपलं मेडिकल कॉलेज असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, TC कॉलेज असेल, माळेगावचं शैक्षणिक संकुल असेल, आपलं शारदानगर असेल, विद्याप्रतिष्ठान असेल, असे अनेक ठिकाणी सगळी मग 1 लाखाच्या पेक्षा जास्त मुलं मुली शिक्षण घेत आहेत. आणि आपल्याकडे असणाऱ्या सुविधांच्यामुळं आज तुमची माझी बारामती देशाच्या कानाकोपऱ्यातनं आणि परदेशातून पण विद्यार्थी-विद्यार्थिनी येत आहेत शिक्षणाच्या करता. आणि त्याच्यामुळं पुण्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये बारामती हे शिक्षणाचं माहेरघर. पुणे हे साहजिकच आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्यानंतर ग्रामीण भागाचा विचार करायचं म्हटलं तर बारामती हे शैक्षणिक हब हे होऊ पाहत आहे. आणि त्याच्यातून आता परवाच आम्ही नर्सिंग कॉलेज बारामतीला अतिशय चांगलं मंजूर केलेलं आहे. आणि त्या नर्सिंग कॉलेज, आपलं मेडिकल कॉलेज आहे, तिथंच ती इमारत परवाच मी प्लॅन मंजूर करून घेतलेला आहे. ते काम लवकरच सुरू होईल. आणि त्याच्यानंतर ते नर्सिंग कॉलेज आणि आपलं मेडिकल कॉलेज त्याच्याजवळ आपण कॅन्सर हॉस्पिटल अतिशय चांगल्या प्रकारचं तिथं एक उभं करणार आहे. आणि त्याच्यातनं वेटरनरी महाविद्यालय ह्याला पण मान्यता मिळालेली आहे, त्याला पण फंड्स टाकलेले आहेत. जे काही तुम्ही आम्हाला सगळे साथ देता, तुम्ही सगळे आशीर्वाद देता, भरभक्कम पाठिंबा देता, कुठेतरी काहीतरी चिमटा हळूच काढता, ते पण आहे. यावेळेस काढले ना 2-5 चिमटे काढले मला, पण ठीक आहे, मी समजून घेतलं, तुम्ही समजून घ्या. त्याच्यामध्ये माझी एवढीच त्याच्यामध्ये विनंती आहे की आपण ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये बारामतीचा नावलौकिक वाढवण्याचं काम करू. कुठेही बारामतीला कमीपणा येणार नाही. या पद्धतीचंच प्रत्येकाचं वागणं, चालणं, बोलणं हे कसं राहील याबद्दलचा पण प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत राहू. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु आपल्याला सगळ्यांना गौतम भाईंचे विचार ऐकायचे आहेत याची जाणीव मला आहे. आणि त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा गौतम भाईंचं आणि प्रीतीताईंचं मनापासून ह्या कार्यक्रमाला आल्याबद्दल स्वागत करतो. ह्या एकंदरीत संस्थेच्या आत्ताच्या या निर्मितीमध्ये विशेषतः आपल्या विद्याप्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ज्यांनी योगदान दिलं त्यांचं आपण कौतुक केलंच आहे. पण त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुमचा सगळ्यांचा हातभार लागला म्हणूनच हे सगळं उभं राहिलं. हे एकट्या दुकट्याचं काम नाही, ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. ह्या जबाबदारीचं भान ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आलेत, अनेक माझे मान्यवर आलेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, मनापासून धन्यवाद.